नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. हर हर महादेव. श्रावण महिना म्हटलं की संपूर्ण वातावरण शिवमय होऊन जातं. श्रावण हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय आणि पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा, उपासना, रुद्राभिषेक आणि धार्मिक ग्रंथाचे पठण करण्याला खूप मोठे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात केलेल्या उपासनेचे फळ इतर दिवसांपेक्षा हजारो पटीने अधिक मिळते, अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे. श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख, समस्या, आजारपण तसेच मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी हजारो लाखो भाविक श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करतात. पण अनेकदा आपल्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. शिवलीला अमृत पारायण कधी सुरू करावे? पारायणाचे नियम काय आहेत? पूजा मांडणी कशी करावी? रोज किती अध्याय वाचावेत? स्त्रियांनी किंवा पुरुषांनी हे पारायण कसे करावे? पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन कसे करावे? जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत पारायण या विषयाची संपूर्ण सविस्तर आणि अचूक माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुमचे पारायण निर्विघ्नपणे आणि पूर्ण फळ देणारे ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लाईक करायला विसरू नका. चला तर मग ओम नमः शिवाय चा जप करत व्हिडिओला सुरुवात करूया. श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा परिचय आणि महत्त्व. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ नेमका काय आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे. श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ श्रीधर स्वामी यांनी रचलेला अत्यंत प्रसादिक आणि अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आणि 2453 ओव्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे भगवान शंकराच्या विविध लीला, त्यांचे अवतार, भक्तांवरील कृपा आणि शिवभक्तीचा महिमा सांगणारा एक अमूल्य ठेवा आहे. शिवलीला अमृत पारायणाचे फायदे. मानसिक शांती. नियमित किंवा श्रावण महिन्यात या ग्रंथाचे पठण केल्याने मनातील नकारात्मकता, भीती आणि चिंता दूर होऊन असीम शांती मिळते. संकट निवारण. आयुष्यातील मोठे आजार, कौटुंबिक कलह, अर्थार्जन किंवा कामातील अडथळे दूर होतात. पापक्षय. नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती मिळते आणि पुण्य संचय होतो. भक्ती व आध्यात्मिक प्रगती. भगवान महादेवाची कृपा प्राप्त होऊन मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. विशेषतः 11वा अध्याय हा ग्रंथाचा हृदय मानला जातो. या अध्यायात रुद्राक्षाचा महिमा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राची शक्ती वर्णन केली आहे. पारायणचा काळ आणि कालावधी. आता पाहूया की श्रावणात पारायण कधी आणि किती दिवसांचे करावे. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सुविधानुसार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. 7 दिवसांचे पारायण. जर तुम्ही 7 दिवसांचे पारायण करणार असाल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा शिवरात्रीला किंवा नागपंचमीला पारायण सुरू करू शकता. दिवस पहिला, अध्याय 1 व 2. दिवस दुसरा, अध्याय 3 व 4. दिवस तिसरा, अध्याय 5 व 6. दिवस चौथा, अध्याय 7 व 8. दिवस 5, अध्याय 9 व 10. दिवस 6, अध्याय 11 व 12. दिवस 7, अध्याय 13 व 14. 3 दिवसांचे पारायण. जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल तर तुम्ही 3 दिवसांतही संपूर्ण ग्रंथ वाचू शकता. दिवस पहिला, अध्याय 1 ते 5. दिवस दुसरा, अध्याय 6 ते 10. दिवस तिसरा, अध्याय 11 ते 14. एका दिवसाचे पारायण. एका रात्रीचे किंवा एका दिवसाचे पारायण. श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीला एकाच बैठकीत संपूर्ण 14 अध्याय वाचून पूर्ण केले जातात. महिनाभर नित्य पठण. संपूर्ण श्रावण महिना. जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज 1 किंवा 2 अध्याय वाचून संपूर्ण श्रावण महिनाभर रोज शिवलीला अमृत वाचू शकता. पूजा साहित्य आणि मांडणी. पारायण सुरू करण्यापूर्वी पूजा साहित्याची आणि स्थानाची तयारी कशी करावी ते आता पाहूया. आवश्यक पूजा साहित्य. चौरंग किंवा पाट, लाल किंवा पिवळे स्वच्छ कापड, भगवान शिव परिवाराची मूर्ती किंवा छायाचित्र फोटो, लहान शिवलिंग, तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रात ठेवण्यासाठी. श्री शिवलीला अमृत ग्रंथ. दिवे, तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती, तांब्या,
पेल्या आणि आचमनी, अक्षदा, अखंड तांदूळ, हळद, कुंकू, रास किंवा भस्म, बेलपत्र लावण्यासाठी. बेलपत्र अत्यंत महत्त्वाचे. स्वच्छ आणि न तुटलेली 3 पानावरील बेलपत्रे, पांढरी फुले किंवा धोत्रा, मोगरा, कण्हेर. नैवेद्यासाठी दूध, खडीसाखर, फळे किंवा पेढे, तामण आणि पाणी तांब्या. पूजा मांडणी कशी करावी? ईशान्य, उत्तर, पूर्व किंवा पूर्व दिशेला चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगावर मध्यभागी महादेवाचा फोटो किंवा शिवलिंग स्थापन करावे. डाव्या बाजूला किंवा समोर श्री शिवलीलामृत ग्रंथ एका पाटावर किंवा ग्रंथाच्या पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून ठेवावा. ग्रंथाला हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करावा. पारायणाची संकल्प आणि पूजा पद्धत. पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून काय करावे याची टप्प्याटप्प्याने आपण माहिती जाणून घेणार आहोत. सकाळी लवकर उठून स्नान उरकून स्वच्छ व पवित्र वस्त्रे परिधान करावीत. शक्यतो पांढरे, पिवळे किंवा लाल वस्त्र वापरावे. काळे वस्त्र वापरणे टाळावे. सर्वात आधी दिव्याची पूजा करून तूप किंवा तेलाचा दिवा लावावा. दिवा पारायण संपेपर्यंत सतत जळत राहील याची काळजी घ्यावी. आता संकल्प कसा करायचा? कोणत्याही पूजेमध्ये संकल्पाला खूप महत्त्व असते. हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घ्या. मनात म्हणा, हे महादेवा, मी तुमचे नाव श्रावण महिन्यात तुमच्या कृपेसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे 7 दिवसांचे किंवा जितक्या दिवसांचे असेल तितक्या दिवसांचे पारायण करत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझी सेवा तुमच्या चरणी स्वीकार करा. हे पाणी तामणात सोडावे. अभिषेक व शिवपूजा. शिवलिंगावर किंवा फोटोवर हळद, कुंकू, पांढरे चंदन लावा. ओम नमः शिवाय मंत्र जप करत महादेवाला बेलपत्र अर्पण करा. बेलपत्राचे देठ महादेवाकडे असावे आणि पाने आपल्याकडे. फुले, धूप, दीप दाखवून दूध किंवा पाण्याचा अभिषेक करावा. ग्रंथाचे पठण. पाटावर किंवा आसनावर बसून मान, पाठीचा कणा सरळ ठेवून ग्रंथाचे वाचन सुरू करावे. वाचन करताना स्पष्ट उच्चारण असावे. खूप घाईघाईने किंवा खूप हळूहळू वाचू नये. अध्याय पूर्ण झाल्यानंतर शेवटी महादेवाची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. पारायणाचे नियम आणि सांभाळायच्या गोष्टी. शिवलीला अमृत पारायण करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पारायणाचे पूर्ण फळ आपल्याला मिळते. काय करावे? सात्विक आहार. पारायणाच्या दिवसात पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. ब्रह्मचर्य पालन. पारायणाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकाच वेळी वाचन. रोज एकाच ठराविक वेळी आणि एकाच जागी बसून वाचन करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरण, सकाळी 6 ते 8 किंवा संध्याकाळी 6 ते 8. आसन. नेहमी कुशाचे, लोकरीची किंवा सुती कापडाचे आसन बसण्यासाठी वापरावे. थेट जमिनीवर बसून वाचू नये. सकारात्मकता. पारायणाच्या दिवसात घरात भांडणे, वादविवाद, कोणाची निंदा किंवा राग व्यक्त करू नये. जप. दिवसभरात जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावा. आता वाचन सुरू असताना काय करू नये? वाचन सुरू असताना मध्यंतरी उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. जर बोलावेच लागले तर ग्रंथ बंद करून हात धुवून पुन्हा वाचन सुरू करावे. ग्रंथ उघडा ठेवून कुठूनही निघून जाऊ नये. सोयर किंवा पुस्तक असेल तर पारायण करू नये. स्त्रियांसाठी विशेष सूचना आणि नियम. अनेक महिला विचारतात की महिला शिवलीला अमृत वाचू शकतात का? उत्तर आहे होय, नक्कीच. स्त्री असो वा पुरुष, भगवान महादेवाच्या भक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु महिलांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मासिक धर्म. जर पारायणाच्या काळात मासिक पाळी आली तर तेवढे दिवस वाचन थांबवावे. पाळी पूर्ण झाल्यानंतर स्नान करून उरलेले अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे. जर तुम्हाला माहीत असेल की श्रावणात मध्येच पाळी येणार आहे तर त्यानुसार 7 दिवसांचे नियोजन करावे किंवा पाळी येण्यापूर्वी नंतरचे दिवस निवडावेत. पारायणाचे उद्यापन आणि सांगता. जेव्हा 7वे किंवा शेवटचे दिवस पूर्ण होतात तेव्हा पारायणाचे उद्यापन कसे करावे ते आता पाहूया. शेवटच्या दिवशी 14वा अध्याय वाचून झाल्यावर महादेवाची विशेष पूजा करावी. 11व्या अध्यायाचे पुन्हा एकदा वाचन करणे खूप शुभ मानले जाते. महादेवाला पंचामृत, दूध, मध आणि पाण्याचा अभिषेक करावा.
महादेवाची आरती. लवथवती विक्राळी ब्रह्मांडी माळा ही आरती भक्तिभावाने म्हणावी. ब्राह्मण भोजन किंवा दान. शक्य असल्यास एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. गाईला चारा किंवा पोळी खायला द्यावी. लहान मुलांना गोड खाऊ किंवा प्रसाद वाटप करावा. पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास महादेवाची क्षमा मागावी. हे शंभू शंकरा, माझ्याकडून वाचताना किंवा पूजेत काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि माझा हा छोटासा प्रयत्न स्वीकार करा. एकाच अध्यायाचे विशेष महत्त्व. अध्याय 11वा महिमा. मित्रांनो, जर तुमच्याकडे 14वा अध्याय वाचण्यासाठी वेळ नसेल तर श्रावणात 11व्या अध्यायाचे नित्य पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. शिवलीला अमृतातील 11व्या अध्यायात रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व, भस्म लावण्याचे महत्त्व, ओम नमः शिवाय या मंत्राची ताकद या 3 गोष्टींचे सविस्तर वर्णन आहे. असे म्हटले जाते की 11वा अध्याय दररोज वाचल्याने अकाल मृत्यूचे भय टाळते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. शेवट आणि निरोप. तर मित्रांनो, ही होती श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत पारायण करण्याची अतिशय सोपी, धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धत. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला या पूजेबाबत किंवा नियमाबाबत काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शिवभक्तांपर्यंत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पवित्र विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि शिवभक्तीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.